आज शनिवार रोजी आम्ही समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी बोदर तालुक्याच्या वतीने आदरणीय पी.आय. साहेब आशिष सर यांच्याकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहे. एक हृदयापासून एक तक्रार तुमच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. त्या तक्रारीचा आशय साधारणतः सगळ्यांच्याच लक्षात आलेला आहे. मित्रांनो, एखाद्याला जेव्हा थांबवलं जात नाही, त्याला पळण्यापासून प्रवृत्त केलं जात नाही, तेव्हा प्रयत्न केला जातो त्याला कुठेतरी बदनाम करण्याचा. जेव्हा स्वतःची पास होण्याची कोंब पडते तेव्हा प्रयत्न असा असतो की दुसरा कसा नपासतो. परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की सूर्याकडे जेव्हा आपण फुगायचा प्रयत्न करतो तर तूप आपल्याच तोंडावर पडतो. बरोबर, तूप पडत नाही तर आपल्या डोळ्यामध्ये त्या सूर्याचं जाज्वल्य इतकं घुसतं की आपल्या डोळ्यासमोर अंधारी येते. असाच एक केविलवाणी प्रयत्न एका निकृष्ट प्रकारच्या विचारसरणीने माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्यावर काहीतरी टीकाटिप्पणी करून कुठले तरी विघातक पोस्ट शेअर करून प्रयत्न केलेला आहे. परंतु आदरणीय साहेब, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सगळ्यांना की त्या विरोधकांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी पीएचडी केली पाहिजे. गिरीश ह्या शब्दाचीच पीएचडी केली पाहिजे असं वाटतं मला. भाऊ, गिरीश शब्दाचा अर्थ असतो गिरिराज, म्हणजे पर्वतांचा राजा. आणि तो आज आम्हा सगळ्यांचा राजा आहे. तर राजा का आहे? आमच्याकडनं काम करून घेतो म्हणून का? बिलकुल नाही. आमच्याकडनं सेवाधारी काम करून घेतो. का करून घेतो? कारण 24 तासातले 18 तास काम करताना आम्ही गिरीश गीता दत्तात्रय महाजन यांना मागच्या काही वर्षांपासून, माझ्यासारखा 15 वर्षापासून पाहत असेल तर ज्येष्ठ मंडळी सगळी 30 वर्षापासून त्यांना पाहत आहे. आणि हे काम करत असताना आमच्या आरोग्याला एक आदर्श प्रस्थापित होतो. आम्ही त्या पद्धतीने काम करतो. फक्त गिरीश भाऊंवर हा हमला नाहीये किंवा हे आक्रमण नाहीये बेछूट चित्राचं. तर हे अप्रत्यक्षपणे आम्हा कार्यकर्त्यांना देखील निराश करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत. कुठली ते अंधारे आहेत, कुठले ते पवार आहेत, कुठले ते गांगुर्डे आहेत, त्यांनी त्या पोस्ट शेअर केल्या आहेत. पण शेअर करून काय मिळतंय? 19 तासातले 18 तास पाहायला भेटी लावतोय तो माणूस. सकाळी 8ला जामनेरला कार्यकर्त्यांचं जनतेचं काम करतो, सकाळी 9:30ला जळगावला जातो, 11ला नाशिकला आपला कुंभमेळा त्याची बैठक घेतात. कोणीतरी उपोषणाला बसलेलं असतं सोलापूरला, तिथं 1:30 वाजता पोहोचतात. 3 वाजता इकडे संभाजीनगर किंवा बुलढाणाला येतात उपोषण सोडायला. परत 8 वाजता रात्री तिकडे कॅबिनेट मीटिंगसाठी हजर होता. कोणाच्या गावामध्ये दम नाहीये एवढं काम करण्याचं. एवढं काम गिरीश भाऊ मागच्या 20 वर्षापासून करताय. जर तुम्हाला काही करता येत नसेल तर मी म्हणतो, गिरीश भाऊंची बरोबरी करायची असेल तर तुम्ही काम करायचा प्रयत्न करा. काम जर केलं कदाचित तर गिरीश भाऊंच्या नका एवढी तुम्ही निश्चितच बरोबरी करा. मागं काय ते कुठेतरी केलं की आपलाच माणूस उभा केला. अरे, एखाद्या कुळात एखाद्या जाती जन्माला येणं काही कोणाच्या हातात नसतं, पण ती गुणवत्ता असते आणि म्हणून त्याला तो मान सन्मान मिळतो. आज शेकडो कार्यकर्ते शिखरावर पोचलेले गिरीश भाऊंनी. रामेश्वर नाईक सारखा माणूस आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सगळ्यात उच्च पदावर आहे. एकदम सामान्य माणूस. आरोग्य क्षेत्राचं काम काय दिलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये सगळं आयुष्य वाहून दिलेलं होतं. अरविंद देशमुख आपल्या जळगावचे, ते अटलांटा कंपनीमध्ये 40 लाखाचा अपहार झालेला. त्या माणसाला त्या क्षेत्रात घातलं, त्या माणसाने तिथून सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला. आमचे जिल्हाध्यक्ष चंदू बाविस्कर सगळ्या संघटनेला घेऊन चालण्याचं काम करतायत. त्यांचे सीए सहाय्यक आहे दीपक तायडे, सगळ्या त्याच्या अनुपस्थितीमध्ये सगळ्या गोरगरिबांची कामं करतायत. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कार्यकर्त्याला झेपेल असं क्षेत्र दिलेलं आहे. आता नंदू भाऊंना विधान परिषदेचं तिकीट दिलं तर काय म्हणतात, आपल्या समाजाचा जातीचा उभा केला. कारण मंगेश चव्हाण पासून अमोल देशमुख पर्यंत कोणीच जातीचं नाहीये. जर भाऊनं उभं करायचं असतं तर स्वतःच्या पुरीला लेकीला उभं केलं असतं. जुळ्या स्पर्धा आज भाऊ निवडून येतील नंतर त्याच्यापेक्षा प्लस मायनस झाले असते, पण त्या निवडूनच झाल्या असत्या. पण लेख दिसली नाही, जावई दिसले नाही. भाऊंना कार्यकर्ते दिसतात, परंतु काहीतरी निगेटिव्ह विचार करायचा आणि काहीतरी भाऊंना थांबवायचा प्रयत्न करायचा. अरे, सीतेसारखी माऊली आहे. भाऊंची सौभाग्य होती आमची. साधा काकू सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मुख्यवर बस म्हटलं तर बसता, उठ म्हटलं तर उठता, हे काम करायचं तर म्हटलं तर एका मिनिटामध्ये काम करतात. कधी चेहऱ्यावर कुठलं ग्लॅमर नाही, कुठल्या चेहऱ्यावर अहम भाव नाही. सुद्धा एखाद्या सन्मानचा लेखक होता दादा, त्यालाच वाटतं आम्ही भविष्यातले आमदार आहोत. पण गिरीश भाऊंचे लेकरं पहा, गिरीश भाऊंच्या घरातले मंडळी पहा, एकदम सौम्य, सदाचार, सद्विवेक. हा तशी माती असते ना, तसं मातीच्या उरलेलं पीक असतं, तसं सगळं परिवार आहे. आणि त्या परिवाराला बघून आम्ही सगळे कार्यकर्ते आज काम करतोय. तर असं गिरीश भाऊंवर असं वैफल्यग्रस्त होऊन थांबवायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर मला असं वाटतं तुम्ही थांबणार आहात. गिरीश भाऊचं काम थांबणार नाही. आज बोदवडचं गव्हर्नमेंटचं काही संबंध नाही साहेब. 6 वर्ष झाले गिरीश भाऊंचं भारतीय जनता पार्टी बोदवडचं कार्यालय चालू आहे. फक्त उद्देश एकच आहे, गळ्या जे येथील रंजलेले गांजलेले त्यांचं काम कर. ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, कोणालाही चहा शिवाय जाऊ नको देऊ. आपल्या कार्यालयात विश्वास आहे. 100 चहा, 50 चहा चालले जात होते. सगळं गिरीश भाऊ पाहतात. त्यासाठी काही
बरं इथून काही सहकार्य होतं का गिरीश भाऊंना? काही त्यांना सहकार्याची गरज नाही. म्हणजे बोथोड सारख्या शहराला ते फक्त एकच ध्येय आहे की ग्रामस्थांची सेवा करा, दीन दुबळ्याची सेवा करा, रुग्णाची सेवा करा. म्हणजे असं पूर्ण महाराष्ट्रभर ह्या माणसाचा झंझावता चालू आहे, या गिरिराज माणसाचा झंझावता चालू आहे. तर मी साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत घेऊन एकच विनंती करतोय विरोधकांना की तो भगवंत पाहतोय, पुन्हा अशा नादाला लागू नका आणि चुकीच्या गोष्टी मॉफ करून भाऊंना बदनाम करायचं बिलकुल षडयंत्र तुम्ही राखू नका. आणि हे कार्यकर्ते आहे आज शांततेच्या मार्गाने इथे आलेले आहेत, परंतु हे जर अशांत झाले आणि यांच्या राजकीय बापावर जर कोणी घाला घालत असेल तर मग मात्र आमच्या हातात जर काही आलं आणि ती शांतता जर खंडित झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आणि म्हणून आम्ही कळकळीची विनंती केली साहेबांना की साहेब तुमची मान्यवर आम्ही टाकलेली आहे, मान्यवर म्हणतं चुकीचं राहील. हे अंधारातले बेचूट अंधारी लोक आहेत, त्यांनी या पोस्ट शेअर केलेला आहे आणि लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे. तर यांची गंगोत्री कोण आहे, कुठे ती उभाटा आहे की धबाटा आहे की धबाटा आहे, त्यांना शोधा, त्याच्यावर कळत कारवाई करा साहेब. अशी मी सगळ्यांच्या विनंती मी तुम्हाला म्हणजे विनंती करतो. धन्यवाद.